या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। अप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार खारघर येथे पार पडला होता। त्यावेळी अनेक निरपराध व्यक्ती चेंगराचेंगरीत जखमी झाले होते। या प्रकरणी वकील असीम सरोदे हे पनवेल न्यायालयात आले होते। त्यावेळी त्यांनी कोर्टात काय हकीकत घडली याबद्दल सांगितले व खारघर चेंगराचेंगरी प्रकरणासंदर्भात केस चालली। यावेळी काही कागदपत्रे सादर करण्यात आली तर अप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला। त्यावेळी जी लोक चेंगराचेंगरीत जखमी झालीत ते निर्दोष लोक होते। राजकीय हेतूसाठी त्यांचा असा वापर करणे चुकीचे आहे। या व्यक्तींना त्या ठिकाणी पाणीपुरवठा देखील करण्यात आला नव्हता। त्याचप्रमाणे राजकीय निधीचा गैरवापर केल्याचा आरोप देखील वकील असीम सरोदे यांनी केलाय। आज ज्या न्यायालयामध्ये ही केस असाइन केलेली आहे त्या न्यायाधीश पाटील मॅडम नसल्यामुळे जज सैदाणे यांच्यासमोर ही केस चालली आणि तिथे काही डॉक्युमेंट सबमिट करण्यात आले। त्याच्यात मुख्यतः जो 65B एव्हिडन्स ॲक्टनुसार आवश्यक असलेलं सर्टिफिकेट आहे एक्सपर्टचं ते दाखल करण्यात आलेलं आहे की अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जेव्हा दिला तेव्हा चेंगराचेंगरीमध्ये ज्या पद्धतीने लोक मेले ते निर्दोष लोक होते। राजकीय कारणासाठी अशा प्रकारच्या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करून संपूर्ण अव्यवस्थापन, पाण्याची साधी व्यवस्थासुद्धा नसणं, वैद्यकीय सुविधांची कोणती बॅकअप टीम नसणं, या सगळ्या गोष्टी या केसमधून मांडण्यात आलेल्या आहे। आणि त्याचबरोबर पुरावा कायद्यानुसार 65B नुसार आवश्यक असलेले कागदपत्र देतानाच आम्ही एक अर्ज दिलेला आहे की फार पूर्वीच सँक्शन मिळावी म्हणून अर्ज केलेला आहे। कारण की याच्यामध्ये सरकारी अधिकारी हे आरोपी म्हणून इन्व्हॉल्व असल्यामुळे सरकारची परवानगी त्यांच्याविरुद्ध केस चालवण्यासाठी आवश्यक आहे। परंतु तो अर्ज केल्यानंतर जर 3 महिने म्हणजे 90 दिवसाचा कालावधी झाला असेल तर अर्ज जो दिलेला आहे त्याच्यावर सँक्शन मिळालेली आहे असं गृहीत धरण्यात येते, असा प्रकारचा कायदा आहे। आणि त्या कायद्यासंदर्भात सुद्धा एक वेगळा अर्ज देण्यात आलेला आहे की आता न्यायालयामध्ये कोणताही कायदेशीर अडथळा नाही की जे सरकारी अधिकारी IPS अधिकारी याच्यामध्ये दोषी ठरू शकतात त्यांच्याविरुद्ध न्यायालय नोटीस काढू शकते, तो सुद्धा अर्ज देण्यात आलेला आहे। संपूर्ण या घटनेच्या संदर्भात आलेल्या बातम्या, त्याचं वृत्तांकन झालेलं वृत्तपत्रांमधलं ते सगळं सबमिट करण्यात आलेलं आहे आणि यापूर्वीच पेनड्राईव्हवर हे सगळे व्हिडिओ सबमिट करण्यात आलेले आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आता ही केस पुढे जाण्यामध्ये कोणतीही हरकत नाही आणि या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ज्या पद्धतीने शासकीय निधीचा गैरवापर झालेला आहे तो सुद्धा मुद्दा मांडण्यात आलेला आहे। या सगळ्या विषयावर न्यायालय पुढच्या सुनावणीच्या वेळेस नक्कीच दखल घेईल। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।